नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच आहे. मुंबई, पुणे आणि ज्या ठिकाणी विसर्जन मिरवणुका अजूनही सुरू आहेत, आपण त्याची थेट दृश्य पाहतोय न्यूज 18 लोकमत वरती. लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळा, त्यासोबत गिरगावचा राजा सुद्धा आता विसर्जनासाठी समुद्रामध्ये जाताना तराफ्यावरून आपल्याला दिसतोय. आणि ही दृश्य आहेत थेट गिरगावच्या राजाच्या विसर्जनाची. गिरगाव चौपाटीहून थेट दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. आणि आता गिरगावचा राजा निघालेला आहे विसर्जनाकरता तराफ्यावरून. अनेक तासांची विसर्जन मिरवणूक पार पडून आता गिरगाव चौपाटीवरती हे मोठमोठाले गणपती दाखल झाले. आणि गिरगाव चौपाटीच्या या अरबी समुद्रामध्ये आता गिरगावच्या राजाचं विसर्जन होत आहे. यंदा पूर्णपणे अंगरखा घातलेला गिरगावचा राजा हे या गणपतीचे यंदाचं वैशिष्ट्य होतं. आणि सर्व गणेश भक्तांनी तासनतास ही अनेक तासांची मिरवणूक संपवून आता गिरगावचा राजा हा आपल्या भक्तांसोबत गिरगाव चौपाटीवरती आला. आणि आता तराफ्यामध्ये बसून गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय. अनेक गणेश भक्त हे देखील बाप्पाच्या सोबत आणि तराफ्यावरून हा गणपती अगदी समुद्राच्या आतपर्यंत नेला जातो. आणि बाकी सगळे गणेश भक्त हे किनाऱ्यावरतीच उभे असतात आणि दूरवरून साश्रुनयनांनी आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठा जनसागर उसळलेला आहे. ज्यावेळेला काल सकाळी ही मिरवणूक सुरू झाली तेव्हापासून गणेश भक्त आपल्या राजासोबतच आहेत. ते अगदी त्याचं शेवटचं दर्शन घेईपर्यंत. अर्थात गणपती बाप्पा आता विसर्जित होणार आहे आणि त्यामुळेच बाप्पाला निरोप देण्यासाठी हे सगळे गणेश भक्त कार्यकर्ते मोठ्या संख्येनं गिरगाव चौपाटीवरती. इतरही होड्या आहेत, या होड्यांमध्ये बसून बाकीचे कार्यकर्ते सुद्धा जातील. मात्र काही मोजक्याच जणांना जाण्याची परवानगी असते. बाकी सगळे हे किनाऱ्यावरतीच थांबलेले असतात. आणि आता दृश्यामध्ये दिसत असलेला गिरगावचा राजा गिरगाव चौपाटीवरती विसर्जनासाठी सज्ज. अनेक तासांची मिरवणूक पार पडल्यानंतर आता गिरगावचा राजा विसर्जनासाठी निघालाय. गिरगाव चौपाटी तर गणेश भक्तांनी अक्षरशः फुलून गेलेली आहे. विसर्जन मिरवणूक कितीही तास चालू दे, गणेश भक्तांचा उत्साह काही कमी होत नाही. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात काल सकाळपासून मिरवणुका सुरू झालेल्या आहेत आणि गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय. ही मिरवणूक पाहण्यासाठी देशविदेशातून सुद्धा गणेश भक्त येत असतात, हौशी लोकमंडळी येत असतात. आणि अनेक जण बाप्पाचं रूप, या विसर्जनातले अनेक क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी धडपडत असतात. बाप्पाच्या अंगावर हे असं समुद्राचं पाणी उडवलं जात आहे. जे कार्यकर्ते, काही मोजके कार्यकर्ते हे बाप्पासोबत खोल समुद्रामध्ये जातात. आता ही लालबागच्या राजाची दृश्य, तिथे देखील तराफ्यावरती हा राजा विराजमान झालाय. आणि आता अरबी समुद्रामध्ये या गणपती बाप्पाचं देखील विसर्जन. मागे बरेच मोठे गणपती दिसत आहेत, ते देखील विसर्जनाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. मुंबईतल्या काही महत्त्वाच्या मोठ्या मंडळातले 20 फुटांपेक्षा देखील जास्त ज्या गणपती बाप्पाची उंची, असे मोठमोठाले गणपती आता विसर्जनासाठी निघत आहेत. सध्या लालबागचा राजा निघालेला आहे विसर्जनासाठी तराफ्यावरून. प्रचंड मोठा असा जनसागर, भक्तांचा सागर लोटलाय बाप्पाला निरोप देण्यासाठी. गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष अजूनही सुरू आहे. इतक्या तासानंतरही जल्लोष आणि उत्साह गणेश भक्तांचा अगदी तसूभर सुद्धा कमी झालेला नाही. राजाला निरोप देण्यासाठीची ही गर्दी दरवर्षीच आपण पाहतो. कोरोना काळातल्या खंडानंतर पुन्हा एकदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करत असताना आणि त्याचसोबत लालबागच्या राजाची मिरवणूक म्हणजे एक भव्य दिव्य असा सोहळाच, जो अनुभवण्यासाठी लोक तासनतास उभे असतात. या मिरवणुकीतून वाटचाल करत असतात आणि हळूहळू ही मिरवणूक पुढे सरकत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरती पोहोचतो आणि मग विसर्जनासाठी सज्ज. गिरगावचा राजा सुद्धा विसर्जनासाठी निघालेला आहे. आणि त्याचसोबत लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी सुद्धा काही मोजके कार्यकर्ते हे त्या तराफ्यावरती आहेत. खोल समुद्रामध्ये हा तराफा जाईल
आणि मग राजाचं विसर्जन होईल. लाईफगार्ड्स किंवा सगळी सुरक्षितता त्याची खात्री करूनच अनेक जण या तराफ्यावरून जात असतात. आताची जी दृश्य आपण पाहतोय ती समुद्राचं हे पाणी लालबागच्या राजाच्या अंगावर या पाण्याचे तुषार उडवण्याचा हा प्रयत्न या कार्यकर्त्यांचा. आणि अशा या सगळ्या वातावरणात राजाला निरोप दिला जातोय. तराफ्यावरती राजा विराजमान झालाय. आतापर्यंत ट्रॉलीवरून लालबागच्या मंडपापासून ते गिरगाव चौपाटीपर्यंत ही ट्रॉली ओढत आणली जाते कार्यकर्त्यांकडून. आणि आता तराफ्यावरती राजा विराजमान झालाय आणि हळूहळू अरबी समुद्रात खोलवरती राजाला नेलं जात आहे. आणि काही अंतरावरती गेल्यानंतर मग गणपती बाप्पाचं विसर्जन होईल. लालबागच्या राजाचा हा संपूर्ण विसर्जन सोहळा थेट तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती घरबसल्या पाहता येतोय. अर्थात संपूर्ण देशभर लालबागच्या राजाचं आकर्षण असतं. लोक कुठून कुठून दर्शनासाठी येत असतात या गणेशोत्सव काळातल्या 10 दिवसांमध्ये. मात्र विसर्जन सोहळा पाहण्यासाठी सुद्धा बरेच जण उत्सुक असतात. प्रत्येकालाच तिथे येणं शक्य नसतं आणि त्यामुळेच न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून ही सगळी दृश्य अगदी विसर्जनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला पाहता येणार आहेत. आणि हा तराफा आता हळूहळू समुद्राच्या पोटात चाललाय.